ओके, कम्फर्टेबल? हे काय चाललंय? मॅडम हे तिघ इथे काय करतायत? आम्ही डेकोरेशन करायला मदत करतोय. मी मदत मागितली नाही ना, मग का मदत करताय? तुम्ही फक्त उद्याच्या कार्यक्रमाला नीट आवरून या, बाकी इथे इंटरफेअर करू नका. या कार्यक्रमाची सगळी तयारी मी एकटा करणार आहे, कोणाच्याही मदतीशिवाय. तुम्ही उतरा पहिले तिथून, उतरा. मी तुम्हाला घरभर शोधतोय आणि तुम्ही इथे या. आणि तू कोणाला विचारून सुरू केलंय? मी सांगितलं होतं तुला. आणि सदा हे डेकोरेशन फालतू आहे, मला उद्या हे डेकोरेशन नकोय, कळलं? मणी मणी चिडचिड का करतोयस? मूर्ख आहे मी म्हणून चिडचिड करतोय. काय प्रॉब्लेम आहे तुला? मणी मढे, अरे हे बघ जरा शांत होतो. माझा राग तू यांच्यावर का काढतोयस? मी सांगितलं होतं ना इंटरफेअर नकोय म्हणून. का करताय ते? मणी जरा शांत हो ना. का डॅड, कसली चूक? हा मणी इतकी चिडचिड का करतोय? आम्हाला काही कळेल का? अरे काय, माझ्या हातून एक खूप मोठी अक्षम्य चूक घडलेली आहे. चूक? आपले वकील आहेत ना, त्यांना मी ॲफिडेव्हिट तयार करण्यासाठी सांगितलं होतं. आता काय आपले नेहमीचे वकील आहेत, मला वाटलं बरोबर करतील ते सगळं. मी त्यात लक्ष घालायला हवं होतं, मी ते ॲफिडेव्हिट वाचायला हवं होतं. समजा काही चूक असते तर त्याच्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी सांगायला हवं होतं. आपल्या वकिलांनी सुद्धा ते माझ्याकडे काही पाठवलं नाही. मणीला आणि नीलमला माझं नाव देण्यासाठी ते एवढे एक्साइट झाले होते की त्या उत्साहाच्या भरात अनेक चुका करून बसले ते. मग आता डॅड? आता काय, खरं म्हणजे डोहाळ जेवणाच्या शुभ मुहूर्तावर मी अनाउन्समेंट करणार होतो, पण आता हे सगळं पुढच्या आठवड्यात करावं लागणार आहे. हे बघ मणी, गेली 30 वर्ष तू जे भोगतोयस, ज्या नावापासून तू वंचित राहिलायस, ते नाव तुझ्या नावापुढे येता येता असं गेलंय आणि तुला त्याची किती यातना होते याचं मला कल्पना आहे रे. प्रत्येक क्षण तुला वर्षासारखा भासतोय ह्याची मला कल्पना आहे. मला खरंच माफ कर.